सांगलीत महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही भाजपची पिछेहाट सत्ता कायम राखण्याचे आव्हान. मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या सांगली जिल्हा परिषदेची सत्ता भाजप कशी राखणार असा प्रश्न नव्यानं जिल्ह्यात झालेल्या राजकीय मांडणीमुळे निर्माण झाला आहे. केंद्र आणि राज्य स्तरावरील सत्तेच्या जोरावर सांगली जिल्हा परिषदेची सत्ता महायुतीच्या ताब्यात येईलही, मात्र ती राबवत असताना सत्तेच्या जवळ पोहोचलेल्या महाविकास आघाडीच्या प्रखर माऱ्याचा सामना करावा लागणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाची पिछेहाट होत असल्याचं दिसून येतंय आणि या पक्षाचे वेगाने काँग्रेसीकरण होत असल्याचंच हे निदर्शक मानावे लागेल. जिल्हा परिषदेच्या 2017मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 26 जागा मिळाल्या होत्या आणि या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ 16वर आलेले आहे. पलूस, कडेगाव, खानापूर, शिराळा, कवटेमहांकाळ, तासगाव या तालुक्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. जत आणि मिरज या तालुक्याने भाजपची अब्रू वाचवली असंच म्हणावं लागेल. मित्रपक्षातील जनस्वराज्य शक्तीने एक जागा जिंकली आहे, तर महायुतीत सत्तेत असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाने भाजप विरुद्ध निवडणूक लढवून 7 जागा पटकावल्या आहेत. स्थानिक पातळीवरील राजकारणात होत असलेल्या कुरबुरीकडे दुर्लक्ष करणे, प्रसंगी भाजपला अनुकूल भूमिका स्वीकारणे आणि भाजपला अडचणीचे ठरेल असे म्हणावे लागेल. खानापूरमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न जनतेनं उधळून लावला आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर त्यांनी खानापूर पंचायत समितीत एकाहाती सत्ता मिळवलीच, पण एकावर एक फ्री या तत्वाने आटपाडीमध्येही वर्चस्व स्थापन केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.